नमस्कार मंडळी, मी प्रीती पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये। आम्ही आज चाललो होतो बाहेर। कुठे चाललो हे तुम्हाला पुढे कळेल। तर मागील व्हिडिओसारखंच मी परीला आजही तयार केले होते। हे दोन कुर्ता सेट जे आहेत मला फारच आवडतात, तिच्यावर खूपच एलिगंट दिसतात। हे मी मिशोहून मागवले, तुम्हाला हवे असेल तर मी लिंक प्रोव्हाइड करते। हा माझा कुर्ता सेट आहे जो की मला नवऱ्याने गिफ्ट केला दिवाळीमध्ये। याचं ओढणीचं काम मला खूपच आवडतं। परीच्या हातात ना एक टिफिन बॅग आहे जे की तिलाच गिफ्ट भेटलेली आहे, पण ती त्याचा वापर टिफिन बॅगपेक्षा जास्त पर्ससारखा करते। ह्या बॅगमध्ये तिचं खूप सारं सामान होतं जे की तिला प्रवासासाठी लागणार होतं, वॉटर बॉटल वगैरे। पण तिला ते पेलवत नसून सुद्धा ते कसं तरी तिने ओढत ओढत खालीपर्यंत आणलं। आत्तासुद्धा ती द्यायला तयार नव्हती, कसं पर्ससारखं अडकून घेतलं आहे बघितलं का तुम्ही। कसं तरी तिला गोड बोलून ते तिने पप्पाकडे दिलं। आम्ही बसलो, निघताना आम्ही देवाचं दर्शनही घेतलं आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली। प्रवासाला सुरुवात केलं म्हणल्यावर पेट्रोल टाकणं हे तर परमनंट आहे, आम्हीही तेच केलं। जाताना मस्त गप्पा मारत चाललो होतो। एक गोष्ट अशी आहे की आम्ही घरात एवढे गप्पा मारत नाही ना, तेवढे आम्ही बाईकवर कुठं बाहेर जाताना गप्पा मारतो। कारण की त्यावेळेस ना आमच्या हातात मोबाईल हा प्रकार नसतो, जो की घरात बसल्यावर दोघांच्या हातातही असतो आणि दोघं त्याच मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात। एकमेकांशी बोलायला त्यांना वेळ नसतो। खूपच ऊन असल्यामुळे दोघांच्याही गळ्याला असं कोरड पडल्यासारखं झालं होतं। सारखं पाणी पित होतं तरी म्हणजे तहान भागत नसल्यासारखं झालं होतं, म्हणून आम्ही नारळ पाणी प्यायला थांबलो। आणि परीची आत्तापर्यंत खूप चांगली झोप झाली होती, म्हणून तिलाही उठवलं, पाणी पाजलं आणि नारळ पाणी पिलं, मलाई खाल्ली। आणि तसंच आम्ही चाललो होतो मामाकडे, जिथे की माझे आजी आजोबा आलेत। आजोबा माझे खूपच आजारी असल्यामुळे आम्ही त्यांना भेटायला चाललो होतो। आम्ही त्यांच्यासाठीही नारळ आणि फ्रूट्स, परत गावरान अंडे हे सगळं घेतलं आणि निघालो होतो। जाताना आमचं वाटेतच स्वागत करायला एक कॅट उभा होती, तिने आमचं स्वागत केलं। आम्ही तसंच वरती गेलो। ह्यांनी आमच्या घरी येताना खूपच नर्वस असतात, त्यात आईकडं जायचं म्हणल्यावर खूपच, म्हणजे मी आजीला आईच बोलते, तर त्यांच्याकडे ती फार बोलकी असल्यामुळे जरा जास्तच नर्वस होतात हे। आणि ती आमची वाट बघत बघत म्हणजे दारातच थांबली होती, म्हणजे तिला माहीत होतं आम्ही जवळजवळ आलो म्हणून तिने दार उघडं ठेवून दारातच उभी होती की कधी येतं ते आले। की पहिल्यांदा तिने परीला हातात घेतलं, तिला तिची चप्पल वगैरे काढून तिला आतमध्ये खेळवायला घेऊन गेली। पूर्ण वेळ तिला खूपच खेळवलं आईने, आम्ही पण खूप गप्पा गोष्टी केल्या, आजोबांना समजावून सांगितलं, काळजी घ्यायला सांगितली। परत निघताना डबल आम्ही वॉटरमेलनचं ज्यूस पिलो। आणि तसंच हा व्लॉग करू इथेच समाप्त। बाय बाय। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।